काय हो, तुम्ही कधी असा चमचमीत गवारचा ठेचा बनवला आहे का? नसेल बनवला तर हा व्हिडिओ शेअर आणि सेव्ह करून ठेवा. तसंच तुम्ही कुठल्या गावातून बघताय ते एक कमेंट्समध्ये सांगा, म्हणजे मला समजेल की आपला व्हिडिओ कुठेपर्यंत जात आहे. चला तर मग जरा वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया. त्याकरिता बाजारातून आणलेल्या हिरव्यागार अशा गवार घेतलेल्या, स्वच्छ धुवून निवडून घेतल्या. नंतर गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर ते तेल घालून घेतले व निवडलेल्या गवार घालून अलटीपलटी करून चांगल्या फ्राय करून घेतल्या. चांगल्या फ्राय करून झाल्यानंतर त्यात 7-8 लसणाच्या पाकळ्या घातल्या व ते चांगल्या फ्राय करून घेतल्या. नंतर हे साहित्य काढून घेतले. त्यात 3-4 हिरव्या मिरच्या घातल्या, तेही चांगले फ्राय करून घेतले. मिरच्या साईडला करून त्यात अर्धा वाटी शेंगदाणे घातले व चांगले भाजून घेतले. सर्व साहित्य बाहेर काढून घेतले. थंड झाल्यानंतर मिक्सरच्या भांड्यात घालून घेतले. मिक्सरच्या भांड्यात घालून झाल्यानंतर त्यात चवीनुसार मीठ घातले व असं रवाळसर असा ठेचा तयार करून घेतला. बघा, आपला ठेचा या पद्धतीने तयार झाला पाहिजे. नंतर एका भांड्यामध्ये काढून घेतला. पुन्हा गॅसवर तवा ठेवला. तवा गरम झाल्यानंतर त्यात 1 चमचा तेल घालून घेतले. जिरी मोहरी घातली व तयार केलेला ठेचा घालून घेतला. ठेचा घालून झाल्यानंतर त्यात चिमूटभर हिंगसुद्धा घातले व ठेचा चांगला अलटीपलटी करून फ्राय करून घेतला. या ठेच्यावर मध्ये मध्ये झाकण ठेवून 2-2 मिनिटाची वाफ काढत ठेचा अलटीपलटी करावा, म्हणजे चवीला अतिशय सुंदर टेस्टी असा ठेचा तयार होतो. बघा, मी मध्ये मध्ये झाकण ठेवून ठेचा अलटीपलटी करत आहे. बघा, आपला ठेचा तयार आहे. अगदी चमचमीत, दिसायला चमचमीत, चवीला अतिशय सुंदर. हा ठेचा तुम्ही चपातीसोबत, भाकरीसोबत तसेच वरण भातासोबत सुद्धा खाऊ शकता. बघा, व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब व कमेंट्स करायला विसरू नका.